आंदोलक रस्त्यावर, दिपके मंचावर. दिपके पोलिसांना घाबरले का? चर्चा सुरू. तरुणांकडे मोदी सरकारचं दुर्लक्ष. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवाच. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मागणी. केंद्रीय मंत्री नड्डा आणि आंदोलकांमध्ये चर्चा. सीजेपी प्रवक्ता सौरव दास याचा दावा. सरकारनं आंदोलकांची भूमिका ऐकली. संसद परिसरामध्ये तणाव. सीजेपीच्या आंदोलनानंतर जागोजागी पोलीस. संसद परिसराला छावणीचं स्वरूप. मुंबई महानगरात जमावबंदी लागू. मुंबईमध्ये आंदोलनं आणि मिरवणुका प्रतिबंधित. विरोधकांचा सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा. अहंकारामुळे सरकार विद्यार्थ्यांवर अन्याय करते. काँग्रेस आघाडीचा मोदी सरकारवर आरोप. लखनौमध्ये समाजवादी पक्षाकडून सरकारचा निषेध. सीजेपीच्या समर्थनार्थ सपाचं आंदोलन. सपा कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. युवकांची दिशाभूल करू नका. भाजप खासदार हेमा मालिनी आणि कंगना रनौत यांची भूमिका. पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस. वादळी, पेपरफुटी, त्याचबरोबर दानचोरीवर विरोधकांना हवी आहे चर्चा. लोकसभा 5 वेळा तर राज्यसभा 4 वेळा तहकूब. अटी मान्य करा नाहीतर पुन्हा आंदोलन. आंदोलक सोनम वांगचुक यांची भूमिका. भोजपुरी गायकामुळे महापौर तावडे पुन्हा वादात. महापौरांकडून कौतुक, नंतर रील स्टारकडून मुक्ताफळं. मुंबईच्या महिलांच्या कपड्यावर शेरेबाजी केल्याचा आरोप. मुंबईमध्ये बेस्ट बसच्या अपघातांची मालिका थांबत नाहीये. मानखुर्द इथे बेस्टचा अपघात, 1 ठार. पुण्यात दस्त नोंदणीचा वाद. आंबेगावात महसूल अधिकाऱ्याला मारहाण. आंबेगाव पोलिसांकडून 3घांवर गुन्हा दाखल. दारुड्या एसटी कर्मचाऱ्याचं निलंबन. पुणे विभागात 10 एसटी कर्मचारी निलंबित. निलंबितांमध्ये 7 जण एसटी चालक. पुण्यामध्ये महाविद्यालयीन तरुणीवर 4घांकडून वर्षभर लैंगिक अत्याचार. फरान शेख, फजल शेख, रेहान शेख आणि साहिलवर गुन्हा दाखल. प्रियकराची हत्या करून प्रेयसी फरार. मृतदेह लवकर कुजावा म्हणून 24 तास नळ सुरू. कल्याणमधली धक्कादायक घटना. अंधेरीतील कथित धर्मांतर प्रकरणी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. मेट्रोपोलिस हॉटेलमध्ये गोंधळ. कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल. मुंबई मनपात आता थेट तरुणाईचा सहभाग. महापौर जेन नेक्स्ट सिव्हिक फेलोज या ठरावाला मंजुरी. 10 प्रशासकीय विभागांमध्ये 50 तरुणांची निवड होणार. मुंबई ठाण्याला मंगळवारी ऑरेंज अलर्ट. रायगड, पालघर जिल्ह्याला सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा. नागरिकांनी सावध राहावं अशा सूचना. मुंबईसाठीच्या 7ही तलाव क्षेत्रामध्ये संततधार. धरणासाठीची पाण्याची पातळी मात्र संथ वाढते. सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार. कोयनेत पाण्याची वेगानं आवक. पाटण आणि महाबळेश्वर परिसरात पाऊस. पुढील 5